डासांपासून होणाऱ्या जीवघेण्या आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 15 मे रोजी जागतिक डेंग्यू दिवस साजरा केला जातो। राज्यात पावसाला अवघ्या काही आठवड्यातच सुरुवात होणार असताना डेंग्यूच्या एडिस डासांनी आपली हालचाल वाढवायला सुरुवात केली आहे। धक्कादायक बाब म्हणजे गेल्या 4 वर्षात राज्यात तब्बल 59,000हून अधिक रुग्ण डेंग्यूने ग्रासलेत। विषाणूच्या गुणसूत्रांमध्ये होत असलेल्या सातत्यपूर्ण बदलांमुळे डेंग्यूचा दुसऱ्यांदा झालेला संसर्ग आता अधिक जीवघेणा ठरतोय। याच आजारापासून नागरिकांना सजग करणारं न्यूज कट्ट्याचं हे विशेष वृत्त। दरवर्षी 15 मे रोजी जागतिक डेंग्यू दिवस साजरा केला जातो। डेंग्यू दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे डेंग्यूबाबत जनजागृती वाढवणे, डासांपासून होणाऱ्या या आजाराचे धोके स्पष्ट करणे आणि त्याविरोधातील प्रतिबंधक उपाय लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे। राज्यात येत्या महिनाभरात मान्सूनचं आगमन होणार आहे। पावसाचं स्वागत करताना डेंग्यूचा धोका मात्र सतर्कतेचा इशारा देतोय। डेंग्यूचा मुख्य वाहक असलेला एडिस इजिप्ती डास पावसाळ्यात जलसंचयाच्या ठिकाणी झपाट्याने वाढत असून यंदा या विषाणूचा डंख आणखीनच घातक होतोय। गेल्या 4 वर्षात राज्यात तब्बल 59,336 जणांना डेंग्यूची लागण झाली आहे। ही संख्या 1.43 पट वाढली असून डेंग्यूचा विषाणू आता सतत जेनेटिक म्युटेशन्समुळे अधिक घातक स्वरूप घेतोय। DENV1 ते DENV4 हे 4 प्रमुख प्रकार असून यातील DENV2 व 3 सध्या सर्वाधिक ॲक्टिव्ह आहेत। डेंग्यूच्या विषाणूमुळे होत असलेल्या बदलांमुळे दुसऱ्यांदा संसर्ग झाल्यास परिस्थिती अधिक गंभीर होते। त्यातून डेंग्यू हेमोरेज फीवर DHF आणि डेंग्यू शॉक सिंड्रोम DSS होण्याचा धोका वाढतोय। कोल्हापुरात मागील वर्षभरात 400 पेक्षा अधिक डेंग्यू रुग्ण आढळलेत। यंदा एप्रिल आणि मे महिन्यातच 50हून अधिक संशयित रुग्ण जिल्हा रुग्णालयात दाखल झालेत। प्रामुख्याने शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, CBS परिसर, राजारामपुरी आणि काही ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढताना दिसतेय। नागरी भागात प्लास्टिक डबे, फुटपाथवरील खुल्या टाक्या आणि गच्चीवरील अनावश्यक वस्तूंमध्ये पाणी साचल्यामुळे डासांची उत्पत्ती होत आहे। जर एखाद्याला उच्च ताप, प्लेटलेट्स कमी होणे, नाक, तोंड, मूत्रातून रक्त येणे, अंगावर पुरळ, पोटात वेदना, सतत उलट्या किंवा अचानक रक्तदाब कमी होणं अशी लक्षणे डेंग्यू सदृश रुग्णांमध्ये दिसून येतात। आरोग्य विभाग आणि महापालिका प्रशासनानं लोकांमध्ये जनजागृतीसाठी मोहीम राबवायला सुरुवात केली असली तरी नागरिकांनी स्वतःच्या परिसरात पाणी साचणार नाही याची दक्षता घेणं अत्यंत आवश्यक आहे। अन्यथा यंदाचा पावसाळा डेंग्यूच्या रुग्णसंख्येत मोठी उसळी देऊ शकतो।